हॅलो ताई. हॅलो. कालच्या मीटिंग मध्ये काय झालं नक्की सांगशील का? अगं, आपण आपल्या ग्राहकांना जी सेवा देतो त्या सेवांसोबत आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्यात कशी वाढ होईल आणि त्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या सेवा आहेत ते सांगितलं. पण त्या सेवा नक्की आहेत तरी काय आणि त्याने आपला काय फायदा होईल? हे बघ, आतापर्यंत आपण विड्रॉल आणि डिपॉझिटची कामं करत आलोय. त्यावर आपल्याला 0.17% कमिशन मिळालंय. त्या व्यतिरिक्त आपण कोणाची FD असो की आधार कार्ड लिंक, हे सगळे कामं आपण बँकेत जाऊन करायचो, बरोबर? हा. बघ, आता आपण ग्राहकांना त्यांचं बँक अकाउंट ओपन करून देऊ शकतो आणि प्रत्येक अकाउंट मागे आपल्याला 10 ते 25 रुपये मिळतील. आणि काही ग्राहकांना पॅन कार्डचा अर्ज करून घ्यायचा असेल तर त्या प्रत्येक अर्जामागे आपल्याला 100 रुपये मिळतील. त्यासोबतच तू तुझ्या CSC केंद्रावरून जर कोणाला आधार कार्ड पॅन कार्डचा फॉर्म भरायचा असेल, ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचं असेल, प्रिंटआउट काढायची असेल किंवा आयुष्यमान कार्ड बनवायचं असेल, हे सगळं तू तुझ्या केंद्रावरून करू शकतेस. आणि हो, याचं देखील तुला कमिशन मिळेल. त्यासोबतच तू तुझं वेब ओपन करून तुझ्या ग्राहकांना पासपोर्टचा अर्ज करून देऊ शकते आणि प्रत्येक अर्जामागे तुला 300 रुपये मिळतील. याच्या व्यतिरिक्त स्कॉलरशिप फॉर्म असो किंवा ITR फॉर्म असो, या सगळ्या योजनांमध्ये तू तुझ्या ग्राहकांना गुंतवणूक करून देऊ शकतेस. काय सांगतेस ताई? इतक्या सेवा आता आपण ग्राहकांना देऊन आपला फायदा करून घेऊ शकतो. आली ना कल्पना? आत्ताच कामाला लाग आणि भरपूर कमिशन मिळव. चालेल, नक्की ताई. पुढच्या वेळेस मीटिंगला नक्की हजर राहा, कारण अशा मीटिंग्सने आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. पुढच्या वेळी नक्की येईन.